मित्रांनो, तुम्हालाही असाच प्रश्न पडला आहे का की मी तर BLOकडे फॉर्म भरून दिलेला आहे, परंतु BLOने माझा फॉर्म कन्फर्म केला की नाही मला कसे कळेल? मी BLOला विचारले, परंतु BLO सांगतोय की मी फॉर्म भरला आहे, परंतु मला कसे कळेल की माझा फॉर्म सबमिट झाला आहे की नाही? मला कसे कळेल की माझा फॉर्म खराच कन्फर्म झाला आहे की नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुमच्याकडेच आहे. हो मित्रांनो, तुमच्याकडेच, आणि तेही तुमच्या मोबाईलमध्येच. ज्या मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ पाहत आहात त्याच मोबाईलवर तुम्ही पाहू शकता की BLOने तुमचा फॉर्म कन्फर्म केला आहे की नाही, तेही फक्त 1 ते 2 मिनिटामध्ये. चला तर जाणून घेऊया कोणत्या 2 प्रकारे आपण हा फॉर्म पाहू शकतो आणि आपण स्वतःहून तपासू शकतो की BLOने आपला फॉर्म व्यवस्थित भरला आहे किंवा नाही. चला तर पाहूया. तर ह्यामध्ये मित्रांनो पहिली पद्धत आहे की आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवर. हे पहा, मी इथे प्ले स्टोअरमध्ये जातो आहे. प्ले स्टोअरवर गेल्याच्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे ECI नेट. ECI नेट टाईप केल्याच्यानंतर पहा, माझ्याकडे ऑलरेडी हा ॲप डाउनलोड केलेला आहे, तरी याला अपडेट करून घेतो आहे मी. आपण जर इथे इन्स्टॉल केलेलं नसेल ॲप तर आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि जसंच आपला ॲप इन्स्टॉल होईल आपल्याला इथं ओपनवर क्लिक करायचं आहे. पहा, माझ्याही बाबतीत इथं ॲप ओपन होत आहे, इन्स्टॉल होत आहे ॲप. आता या ॲपला मी ओपन करतो आहे. जसंच ॲप ओपन होईल आपल्याला वरती इथे दिसत आहे मित्रांनो वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म. सर्वात आधी आपल्याला या वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आपल्याला फिल इनॉमरेशन फॉर्म ऑनलाईन ह्या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यानंतर जर आपण पहिल्यांदाच इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर किंवा या ॲपवर पहिल्यांदाच येत आहोत आणि आपल्याला माहीत नाही की आपला मतदान कार्ड हा आपल्या मोबाईल नंबरशी जोडलेला आहे किंवा नाही, तर खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो. सर्वात आधी आपल्याला आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि तपासून पाहायचं आहे की माझा नंबर हा मतदान कार्डाशी जोडलेला आहे किंवा नाही. आता मी इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर टाकून सेंड OTP यावर मी टच केलं. इथं पाहतो नो रेकॉर्ड फाउंड फॉर धिस युजर नेम. तर आपल्याला काय करायचं आहे, न्यू युजरवर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. परत इथं मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा सेंड OTPवर क्लिक करायचं आहे आणि इथं प्रथम नाव आणि आडनाव टाकायचं आहे. चला मी टाकून घेतोय. तर पहा मित्रांनो, मी जसाच इथं मोबाईल नंबर टाकला, माझं नाव आणि आडनाव टाकलं आणि OTP टाकला जो माझ्या मोबाईलवर रिसीव झाला होता, तर युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज आला आहे. याच्यावर ओके क्लिक करायचं. आता परत एकदा जो नंबर मी यापूर्वी टाकला होता तोच नंबर मला टाकायचा आहे, माझाच नंबर. चला मी एकदा टाकून घेतो तो नंबर. जसेच आपण मोबाईल नंबर टाकला आपल्याला परत एकदा सेंड OTPवर क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे. आपल्याला OTP प्राप्त होईल. चला, इथे मला OTP प्राप्त झालेला आहे. चला तर मित्रांनो, मी OTP टाकून घेतलेला आहे आणि इथे आपण लॉग इन करूयात. जसेच लॉग इन केलं की परत एकदा जी आपल्याला सुरुवातीला स्क्रीन आली होती ती स्क्रीन आपल्याला मोबाईलवर दिसेल. परत एकदा आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे. परत एकदा आपल्याला फिल इनॉमरेशन फॉर्मवर परत एकदा क्लिक करायचं आहे आणि यावेळेस आपल्याला स्क्रीन जी आहे ती चेंज दिसेल आणि आपल्याला इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता इथे आपण महाराष्ट्र सिलेक्ट करत आहोत आणि इथे आपल्याला आपला इपिक नंबर टाकायचा आहे, अर्थात आपलं मतदान ओळखपत्र क्रमांक. चला मी टाकून घेतो आहे. तर पहा मित्रांनो, मी माझा इथं इपिक नंबर टाकलेला आहे आणि इपिक नंबर टाकल्याच्यानंतर आपल्या इथं सबमिटवर टच करायचं आहे. सबमिटवर टच केल्यानंतर पहा इथे माझे डिटेलवरती आलेले आहे, प्री फिल्ड इन्फॉर्मेशन, आणि खाली आपल्याला एक मॅसेज दिसत आहे. हा महत्त्वाचा मॅसेज आहे पहा की युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड विथ मोबाईल नंबर डॅश 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 डॅश. इफ यू विश टू अपडेट द डिटेल प्लीज कॉन्टॅक्ट BLO. अर्थात तुमचा फॉर्म ऑलरेडी सबमिटेड झालेला आहे.
जर तुम्हाला याच्यात काही बदल करायचे असतील तर तुम्ही BLOला कॉन्टॅक्ट करा. वरती BLOचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथं दिलेला आहे. याचा अर्थ माझा हा फॉर्म सबमिट झालेला आहे. आपण अशा प्रकारे चेक केलं आहे. चला अजून आपण पाहूयात. माझ्याकडे अजून काही इपिक कार्ड नंबर आहेत. आपण त्यांचंही चेक करूयात त्यांचं फॉर्म झालेलं आहे किंवा नाही. चला परत एकदा आपल्याला मेन स्क्रीनवर यायचं आहे. मेन स्क्रीनवर आल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला फिल इनॉमरेशन फॉर्मवर जायचं आहे. स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही एकदा लॉग इन केलं तर तुम्हाला परत दुसऱ्याच नंबरनं किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी परत एकदा लॉग इन करायची गरज नाही. तुम्ही घरातल्या सर्व लोकांचे जे फॉर्म आहेत ते तुम्ही चेक करू शकता. त्यांचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता. सगळ्यांचं इपिक नंबर फक्त तुम्हाला टाकायचा आहे. परत मोबाईल नंबर टाकायची गरज नाही. चला आता मी दुसरा एक टाकतोय आणि त्यांच्या बाबतीत पाहतोय की त्यांचं काय झालेलं आहे. चला मी महाराष्ट्रातला दुसरा एक इपिक नंबर टाकलेला आहे. आता सबमिट करतोय. जसेच मी त्यात सबमिट केलं आहे त्यांची डिटेल आलेली आहे आणि परत एकदा मला त्यांचा एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर पहा मित्रांनो, मी मोबाईल नंबर टाकलेला आहे. हे असं याच्यामुळे होत आहे मित्रांनो, बहुतेक यांनी यांचा फॉर्म भरला नसेल त्याच्यामुळे ही प्रक्रिया होत आहे. तर चला पाहूयात आपण. OTPसाठी मेसेज गेलेला आहे. चला मी OTP मागून घेतोय. तर पहा मित्रांनो, मी इथे OTP टाकलेला आहे. व्हेरीफाय OTPवर क्लिक करतोय. तर पहा इथं सिलेक्ट कॅटेगरी म्हणून आलेलं आहे. हे बघा खालच्या बाजूला सिलेक्ट कॅटेगरीमधून आलेलं आहे. इथं नाव आहे, इथे BLOचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि सिलेक्ट कॅटेगरी म्हणून आलेला आहे. याचा अर्थ यांचा इनॉमरेशन फॉर्म जो आहे तो भरलेला नाही. अर्थात यांचा SIRचा फॉर्म भरलेला नाही. BLOने यांच्यावर काही कारवाई केलेली नाही. चला आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत पाठवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण आपला फॉर्म कंप्लीट करा, BLOना सहकार्य करा आणि आपलं मतदान यादीमध्ये नाव निश्चित करून घ्या. धन्यवाद.